इतकं घरघरीत केस आहे BJP आणि नितीश कुमारला, ते बसून निकाल घेतले. आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी जे प्रोजेक्शन केलं ते प्रोजेक्शन नितीशच्या नावाने होतं. त्यामुळं काही वेगळा निकाल होईल असं आता वाटत नाही, पण मला अधिकृत माहिती नाही. साहेब, एकंदरीत हा निकाल कशा पद्धतीने याचं विश्लेषण कराल, काय सांगा? 2-3 गोष्टी आहेत. एक असं आहे की या निवडणुकीचं मतदान झालं त्याच्यानंतर मी काही लोकांशी बोललो होतो. त्यांच्याकडून मला फीडबॅक असं मिळालं की ह्या निवडणुकीचं मतदान महिलांनी हातात घेतलं. आणि मला एक अशी शंका होती, ज्या अर्थी महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिला, याचा अर्थ ही जी योजना आहे 10,000 रुपये सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये भरले, त्याचा हा परिणाम असावा. पण त्यावेळेला मतदान झालं होतं. आता रिझल्ट पुढे आले आणि रिझल्टमध्ये निष्कर्ष बहुसंख्य वर्तमानपत्रांनी महिलांना त्याचे श्रेय दिलेले आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाचले अधिकृत, म्हणजे हे मताला पैसे देतात तसं नाही, सरकारच्या होती अधिकृत महाराष्ट्रात लाडकी बहीण. तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेले. आता प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्याबद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का, याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्यात कुणाची दुमत असायचं कारण नाही. पण 10,000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. आणि विशेषतः याचा परिणाम काय होतो हे मी एकेकाळी बारामतीत बघत असे. बारामतीचं वैशिष्ट्य होतं 50 वर्षापूर्वी की म्युन्सिपाल्टीची निवडणूक आली की लोक वाद बघायचे मतदानाच्या आदल्या दिवशी. कशासाठी वाद बघायचे हे सांगायची गरज नाही. आणि ते वाचक झालं की निवडणुकीचे निकाल काय लागले हे इथे कळेल. ते लहान प्रमाणात होतं. पण आता सवय राज्यात 50% मतदान ज्या महिलांचं आहे त्यांना 10,000 रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं, याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे. याचा विचार इलेक्शन कमिशनने केला. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या देखील निवडणुका येऊ पाहत आहेत. काही ठिकाणी आता चंदगड या ठिकाणी आपली राष्ट्रवादी दोन्ही युती झालेली. पुणे जिल्ह्यामध्ये काय? मला कुठल्या जिल्ह्यात काही माहिती नाही. माझ्या पक्षापुरतं एवढं सांगतो. झाली
आणि आमच्या चर्चा अशी झाली की या स्थानिक नगर परिषदेच्या आहेत, यानंतर पंचायत राज्याच्या येतील, या निवडणुकीत अखेरी जात नसतो. याच्या आधीच्या निवडणुकीत आम्ही पार्टी म्हणून या निवडणुका लढवल्या होत्या आणि म्हणून राष्ट्रीय काँग्रेस याच्या वतीने आम्ही निकाल घेतला की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थिती त्यांनी निर्णय घ्यावा. मुंबई महापालिकेत देखील भूमिका घेतलेली घेतील घेणार का नाही हे मला माहीत नाही, पण घेतली ते काय असेल नाही. आणि स्वस्त सांगायचं काही झालेली नाही. भाजप असे म्हणते की आणि आपण अनेक वर्ष बघितली की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी महापौर झालेला आहे, परंतु आता महायुतीतनंच महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जातं. जो तो आपल्याला सांगा, भाजप सांगा, उद्धव ठाकरे मिळाला. साहेब, आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहिते दरम्यान निवडणूक आयोगानं या जे 10,000 रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा. निवडणूक आयोगाचा हा दुटप्पीपणा किंवा त्याची काम करण्याची पद्धत बदलली असं वाटत नाही? साधी गोष्ट आहे. 10,000 रुपये प्रत्येकी वाचणं चालतं काय? याच्यामध्ये ही गोष्ट खरी की निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वाटप झालं. एक 15 दिवस त्यामुळे भेटायचं. पण हे योग्य आहे का? हा पैसा कुठचा? सरकारी खजिना खजिना करा याच्यासाठी वापरा. याचा अर्थ सरळ निवडणुका गैरमार्गानं लढायची भूमिका आहे. साहेब, यालाच धरून पुढं आवाज उठवला. तुम्ही आता असंच म्हणाला होता, कारण महाराष्ट्रामध्ये तेच झालं, बिहार आगामी निवडणुकीत याला पायबंद बसावं म्हणून आपण काय बसून चर्चा करायच लागेल. असं फार शिक्षण सुरू होईल त्यावेळी आम्ही दिल्लीमध्ये सगळे आहोत ते एकत्र बसू, याचा विचार करावा लागेल. साहेब, केळीचे दर खूप मोठ्या प्रमाणात घसरले, तर शेतीच्या शेतमालाचे दर घसरले, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. सगळेजण निवडणुकाच्याच पार्श्वभूमीवर असा आरोप केला जातोय. ते खरं आहे. म्हणजे लोकांचं लक्ष साहजिकच निवडणुकीकडे असणार, पण केळीचा जो प्रश्न आहे त्याच्यातले आजच काही लोक माझ्याशी बोलले आणि मी केळी एक्सपोर्ट करणारे या देशात त्यांच्याशी या 2 दिवसात मी संपर्क साधणार आहे आणि एक कायम प्रकारची व्यवस्था करता येईल का. मागे एकदा 3-4 वर्षापूर्वी असा प्रश्न आला होता माझ्यापुढं आणि त्यावेळेला एका मोठ्या एक्सपोर्टरला इथं पाठवलं आणि त्याच्यामार्फत निर्यात केली. आता अधिक लोकांना याच्यात सहभागी करणं याची आवश्यकता आहे आणि ते आम्ही करतो. साहेब, साखरेचे दर वाढले असताना देखील अजून ऊसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही. कोल्हापूरमध्ये ऊसाचे ट्रॅक्टर जाळले जातात, टायर फोडले जातात. ही कोंडी नक्की कशी, म्हणजे याला वाट कशी मिळाली पाहिजे? कसं आहे की ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर हा अडवणं आणि शेती नुकसान कोणाचं आहे? ऊस उत्पादकाचं. त्यामुळे हा रस्ता नाही. आता झालं आहे काय, किंमत वाढवून देण्याच्या संबंधीची मागणी जी आहे, तुम्ही किंमत ऊसाची साखरेची वाढवत नाही, मग ते द्यायचं कुठनं? आणि त्यासाठी लोकांचा त्याच असू
आणि हा प्रश्न लवकर सोडवा हा आग्रह केंद्र सरकारचा आम्हाला लोकांचा आहे. सर एनडीए जीत बिहार में दिख रही है, क्या ख्याल है आपका? एनडीए की बड़ी जीत बिहार में दिख रही है. ये भारी है. एक तो स्वीकार करेगा कि उनको बहुत समर्थन मिल गया है, मगर आज अखबार में सभी जगह पर न्यूज आई है कि महीने को 10,000 रुपये का जो बंटवारा किया, इसका ये रिजल्ट है. एंटायर इलेक्शन में एंटायर यूनियन कम्युनिस्ट उनको डिस्ट्रीब्यूट करना चुनाव से पहले ये एक तरह का करप्शन है. और वो वहाँ सरकार ने किया है, इसका रिजल्ट उनको मिला है, तो हम स्वीकार करते हैं. महाराष्ट्र में भी ऐसा हुआ था, लाडकी बहन योजना के नाम पर 1,500 रुपये दिए थे. महाराष्ट्रात तेच झालं होतं. त्याचे परिणाम आम्ही भोगलेच. हिंदी में नहीं, महाराष्ट्र में यही हुआ था इस इलेक्शन में. इसी तरह महाराष्ट्र का चुनाव आने से पहले कुछ दिन इसी तरह से लाडली बहन के नाम पर पैसे का डिस्ट्रीब्यूशन किया और इसका इम्पैक्ट इलेक्शन पर हुआ. सर हर चुनाव ऐसा होगा तो बिहार में हर चुनाव पैसे बांट के होगा तो इसकी विपक्ष रोक होना चाहिए. इसको विपक्ष क्या करेंगे? क्या चुनाव आयोग क्या लेकिन हमने कुछ तय किया है ऐसा नहीं है, क्योंकि इलेक्शन का रिजल्ट कल शाम को आया है, मगर ये बात हम नज़रअंदाज नहीं कर सकते. और इसीलिए पार्लियामेंट का सेशन शुरू हो जाएगा कुछ दिनों में, तब अपोजिशन के मुखालिफन लीडर इनकी मीटिंग हम लोग बुलाएंगे या कोई किसी ने बुलाई तो हम शामिल होंगे और इसके बारे में हम डिस्कस करेंगे. ये बात इतनी सिंपल नहीं है. गवर्नमेंट जिसके हाथ में है, ये अधिकार का इस्तेमाल पैसे डिस्ट्रीब्यूशन करने में करना और एंटायर इलेक्शन सिस्टम करप्ट लाइन पर ले जाना, ये स्थिति हो सकती है, तो हम नज़रअंदाज नहीं कर सकते. सर वोट चोरी हम बैठेंगे, इस पर डिस्कस करेंगे और कुछ न कुछ तय करेंगे. चुनाव होने के बाद 2-3 महीने ये स्कीम चालू रहती, बाद में ये योजना बंद होती. ये चुनाव होने से पहले होती है, बाद में नहीं. सर के बारे एसआईआर के बारे में सर आपका क्या कहना है जो बिहार में? मुझे लगता है कि अभी इसमें ध्यान देने की कोई आवश्यकता नहीं. इसमें एक ही है 10,000. सर वोट चोरी का आरोप जो हो रहा था वो वहाँ पर फेल हुआ है ऐसा लगता है आपको? महाराष्ट्र में मैंने कहा कि इलेक्शन ये 50% महिलाओं को जो वोटर है उनको पैसे का बंटवारा किया, वही रीजन है. सर खरं तर मोदींनी काल भाषण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याच्यामध्ये असं म्हटलं की निवडणूक आयोगाचा आभार, त्यांनी खूप चांगलं काम केलं. कसं बघता या सगळ्याकडे? असं म्हणजे तुम्ही भाषण त्यांचं ऐकलं. आता हे पैसे वाचतात वगैरे या सगळ्याकडं निवडणूक आयोगानं बजेटची भूमिका घेतली, याचा आनंद ज्याला लाभ झाला असेल त्याला होणारच. साहेब, चिन्हाच्या बाबतीत प्रत्येक वेळेस तारीख वाढवून दिली जाते, परंतु निकाल मात्र लागत नाही. आता 1 वर्ष लागेल असं सांगितलं. आता पुढच्या जानेवारीतली मुदत दिलेली आहे शिवसेनेला चिन्हाची सुनावणी संदर्भात. एक तर त्यांच्यावर अन्याय आहे. त्यांचं कायदेशीर जी मागणी आहे ती जितका उशीर होईल तेवढा त्या पक्षावर त्याची झळ बसते. 1, 2, 3 दिवसाचं हिरिंग आहे, तिसऱ्यांदाही पुढे ढकललं.
याचा अर्थ जीवितबद्दल आपण भाष्य करू शकत नाही, पण दिसतंय ते ठीक नाही दिसत. पिपाणी चिन्हामुळे आपल्याला आपल्या पक्षाला फटका बसला होता. पिपाणी चिन्ह आता गोठवलेलं आहे. कितपत पुढे फायदा होईल या आपल्या तुतारी चिन्ह? त्याचा फायदा होईल, कारण आम्ही जो स्टडी केला होता पिपाणी आणि तुतारी याच्यामुळे अनेक जागा सरकारचा आल्या. मी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचा आभार मानतो की या त्यांनी आमची जी तक्रार आहे तिचा स्वीकार केला आणि त्याच्यात दुरुस्ती केली. सर, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त जे शेतकरी झाले होते मे महिन्यातली देखील शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही. सरकारने आज पुन्हा केलं आहे की माती आणि शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल, परंतु मे महिन्यातल्या शेतकऱ्यांना देखील मदत नाही, फक्त घोषणा होत आहेत. आज माझ्याकडे सकाळी सोलापूरच्या भागात शेतकरी आले, ते म्हणजे जे निघाला आहे माती फकत घ्यायची कुठं, माती आणायची कुठं, दुसऱ्याच्या शेतात नको नारळ करत. आणि त्यामुळे त्याच्यात काय अर्थ नाही. बघूया उद्या मी सोलापूरला जाणार आहे, तिथल्या स्थानिक लोकांची आमदारांशी चर्चा करणार आहे. साहेब, 70,000 कोटीची आपण कर्जमाफी केली शेतकऱ्यांची. 20 जून पर्यंत या सरकारने कर्जमाफी करते. सरकार खरंच कर्जमाफी करेल शेतकऱ्यांची का फक्त आश्वासन देणार? बघायचं काय करतात. सर, एक शेवट ह्याच्या प्रश्नाचं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या आधीच अनेक जे आहेत आरोप होत आहेत, निवडणूक आयोगांवर आरोप होत आहेत, ज्युडिशरीवर आरोप होत आहेत. याच्या स्वायत्त संस्थांची सध्याची परिस्थिती किंवा विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास तुम्हाला वाटतं का? कसं विश्लेषण करायला सगळ्याचं? असं की इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ही जपली पाहिजे. आणि ती भूमिका आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी गेले अनेक वर्ष घेतली. पहिल्यांदा इन्स्टिट्यूशनचे काही निर्णय त्यांच्या चौकशीच्या बाहेर होत आहेत असं लोकांना वाचायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे साहजिकच संबंधीची आशंका लोकांच्या मनात येते. पण तरी या इन्स्टिट्यूशन तिची प्रतिष्ठा ही त्यांनी जतन केली पाहिजे आणि आम्ही लोकांनी तिचं राजकारण आणता कामा नये. या दौऱ्या पाहिजे, त्याचं स्वायत्तता ही शिकवली पाहिजे. 2 दिवसापूर्वी साहेब अजितदादांचं बारामतीत मेळावा झाला. भाषण त्यांनी केलं, मी साहेबांमुळेच मोठा झालेलो आहे, आता परत या गोष्टी काढू नका.